देवा, फोन कुठे ठेवलाय? हॅलो. हा, काय कुशल? कुशल? हा बोला. हा बोला. नाही, तुझी आई जर येणार नसेल आमच्या घरी तर हे लग्न मोडलं असं आम्ही समजायचं का? नाही. हे बघा, मी पाठवलाय तिला. ती तुमच्या दारातच उभी असेल आता बघा. दारात? ए लता, दार उघड. बिजू, दार उघड. उघडा ना दार. हे विजेल ना. एक मिनिट मी उघड. आपण कोण? सागर. सरिता कारंडे, सागरची आई. अच्छा, या या. हो हो, चला ना. या, चला. या या या. नमस्कार. 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 खरं सांगू का? तुम्हाला काही कळले का? हो. तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमची मुलं आईवर गेली आहेत की बाबांवर गेली हेच कळत नाही. अगं बाई, हे होय. नाही, कायचं आहे, जुळी आहेत ना ती, म्हणून एकमेकांसारखी दिसतात आणि आमचीच असल्यामुळे आमच्या दोघांसारखी दिसतात. खरं तर आम्ही सगळेच एकमेकांसारखे दिसतो बाई ग. असं होतं सगळं. तुम्ही खूप हुशार आहात. तुमच्या बोलण्यावरूनच समजते. अगदी आमच्या यांच्यावर गेला तर म्हणजे यांची बहीणच शोभता तुम्ही. हे माझे मिस्टर चंद्रकांत. अच्छा, नमस्कार करते. आणि हे माझे मिस्टर सूर्यकांत. नमस्कार करते तुम्हाला पण. मी लहान आहे तुमच्यापेक्षा. आम्हाला कशाला वेळ घालवते आपण? हो चला ना, ओवाळणी करून टाकूयात, सुपारी फोडून टाकूयात आणि लवकर आटपून टाकूयात सगळं. हो हो. आणखी काही चिरायचं किसायचं आहे का? अगं बाई, बघा ना, त्या घरचा आचारी एवढा सोज्वळ आहे. त्या घरात लग्न व्हायलाच हवं. शेवटी घराचा प्रश्न आहे. दादा, यांना सुद्धा आपल्या घराची काळजी आहे. हो. ओवाळणी करायच्या आधी एकदा यांना आप्पासाहेब आणि आईसाहेबांच्या पाया पडू देत का? हो हो, मलाही आवडेल त्यांच्या पाया पडायला. चला, मी तुम्हाला घेऊन जाते. हो, चल. दादा, मला वाटतं आता तरी तुझी या लग्नाला काही हरकत नसावी. म्हणजे नसायलाच पाहिजे. आज आपल्या आप्पांची इच्छा पूर्ण होणार. अहो, ऐकलेत का? कान फुटले नाहीयेत माझे. तुम्हाला नाही हो, मी यांच्याशी बोलते. अहो, आपल्याला की नाही आज कन्यारत्न होणार आहे. हा, तुम्ही नेहमी म्हणायचात ना की मला एखादी मुलगी असती तुम्हाला आनंद झाला असता म्हणून. काय हो, तुम्हाला मुलगी हवी होती, मला नाही कधी सांगितलं ते? त्यासाठी प्रेम असावं लागतं. बरं, ते जाऊ देत, पण आज तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. काय म्हणून हे सोंग तुम्हाला आवडलं हो? हे बघा कोण आले. नुपूरच्या नवीन सासूबाई. अगं बाई, नमस्कार. 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 बरं, तुम्ही बोलत बसा, मी पटकन नुपूरला घेऊन येते. आलेच मी. हो हो हो. नमस्कार करते. नमस्कार करते. अगं बाई, अगदी माझ्या आईसारखे दिसता तुम्ही. अरे वा, वडील काय करतात तुझे? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा, काय झालं? काय झालं? काय
आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.